26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील अतिसंवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। त्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या माध्यमातून मेट्रो रेल्वे, मोनो रेल्वे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पवई IIT, महालक्ष्मी मंदिर, सेबी भवन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, JNPT, ONGCची सर्व कार्यालयं आणि पोलिसांच्या निवासी वसाहती यांची सुरक्षा वाढवली गेली। पण या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा करणाऱ्या जवानांच्या हातात मिळालेली शस्त्र पाहिली तर धक्का बसेल। मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स या फोर्सची स्थापना केली गेली। या सिक्युरिटी फोर्समध्ये अनेक जे आहेत ते जवान नेमले गेले। या जवानांना अनेक अधिकार दिले गेले। मात्र ह्या जवानांची कशा प्रकारची पिळवणूक होते हे समोर आलेले आहे। हे जवान जे आहेत मुंबईतील अति संवेदनशील जे काय परिसर आहे त्यामध्ये महालक्ष्मी मंदिर असेल, मेट्रो असेल, मोनो असेल किंवा इतर ठिकाणी जे काय महत्त्वाचे ठिकाणे आहेत त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात। मात्र त्यांना जे काय वेपन्स दिले जातात ते किती हलक्या प्रकारचे आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल। जर समोर पाहिलं आपण काही 410 मास्केट रायफल आहे। या रायफलची बनावट जी आहे ती जवळपास 1948 आहे। 1948 साली बनवलेली ही रायफल आहे। त्यापासून ते आतापर्यंत जे आहे ही रायफल जी आहे ती वापरत आहे। ही रायफल जी आहे जर पाहिलं आपण समोर तर अनेक ठिकाणी जी आहे ती रिपेअर केलेली आहे। समोर जर पाहिलं आपलं की हा जो परिसर आहे हा मुख्य परिसर आहे। या ठिकाणाहून जे आहे ते कारतूस पुढं ढकललं जातं त्या ठिकाणी जे आहे ते रिपेअर केलेले आहे। पाहतो आपण हे टाके मारलेले आहेत आणि टाके मारून हे रिपेअरिंग केलेलं आहे। अतिशय जुनी ही रायफल आहे। 1948 साली ही बनवली गेलेली आहे। ही जी रायफल आहे अनेक युद्धांमध्ये जी आहे ती वापरली गेलेली आहे आणि तीच रायफल जी आहे ती आता वापरतात। ह्या रायफलचा विषय जो आहे तो 26/11 नंतर समोर आला होता। मात्र त्याच फोर्सला आता पुन्हा एकदा हीच रायफल देत आहेत हे आपल्याला पाहायला मिळते। हे आपण जी कारतूसं पाहिली तर ही कारतूसं 1948 साली बनवलेली आहेत। त्यामुळे जर कदाचित कुठला जर प्रसंग आला तर ही कारतूसं समोर जातील किंवा नाही किंवा जागीच फुटतील हाही प्रश्न आहे। ज्या ठिकाणाहून या ठिकाणाहून गोळी बाहेर पडते त्या ठिकाणचा हा परिसर आहे आणि याच ठिकाणी अशा प्रकारची रिपेअरिंग केलेली आहे। त्यामुळे ही गोळी कदाचित पुढे जाईल की जागेवरतीच फुटून तो जवान जखमी होईल हा प्रश्न इथं आहे। मात्र ह्या संपूर्ण याच्याकडे जे आहे ते दुर्लक्ष केलेलं आहे। जवळपास 1000हून अधिक MSFच्या जवानांना ह्या रायफल दिलेल्या आहेत। मात्र सरकार असेल, सुरक्षा यंत्रणा असेल यांचं पूर्णपणे जे आहे ते दुर्लक्ष आहे। ज्याप्रमाणे त्यांचा पगाराचा प्रश्न असेल, त्यांच्या वेतनाचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे। जर कदाचित कुठली दुर्घटना जर घडली तर समोरच्या जसं 26/11मध्ये पाहिलं आपण का सगळ्या ज्या आहेत त्या अत्याधुनिक शस्त्र होते आणि आपल्या महाराष्ट्र पोलिसांकडे अशा प्रकारच्या रायफल्स होत्या। त्यामुळे जे आहे त्या अनेकांना जीव गमवावा लागला आहे। त्यानंतर सुद्धा सरकारने कुठलाही धडा घेतलेला नाही आहे। आता सुद्धा तीच चूक पुन्हा सरकार करते। आता या कालबाह्य शस्त्रांच्या जोरावर स्वतःचं आणि मुंबईकरांचं संरक्षण कसं करायचं हा प्रश्न हे जवान विचारतायत। आम्हाला जे सरकारने जी वेपन पुरवले आहेत ती 410 मस्केट रायफल दिलेली आहे आम्हाला। ती रायफल घेऊन आम्ही इथे ड्युटी करतो। ती रायफल 1948ची मेड आहे। ती रायफल घेऊन अतिरेक्यांसमोर आम्ही कुठल्या पद्धतीने लढू? अतिरेक्यांकडे आता तुम्ही 26/11ला जे बघितलं अत्याधुनिक AK-47 वगैरे अशा त्यांच्याकडे रायफल होत्या आणि आता जे आम्हाला 410 मस्केट रायफल दिलेले आहेत त्यामध्ये आम्ही गोळी टाकून ती लोड करून फायर करणार तेवढं त्या वेळेला 30 ते कमी कमी 20 सेकंदाचा वेळ लागतो। त्या वेळेमध्ये आम्हाला आमच्या शरीराची चाळणी होऊन जाऊ शकते। ती हत्यार एकदम जुन्या ह्याची हत्यार आहेत। ती 1948 ती हत्यार आहेत। ती आता त्याच हत्यारांना भंगारातून काढलेली हत्यार आहेत। त्यांना टाचे मारून सरकारने आम्हाला दिलेले वापरायचे। ज्या ठिकाणी जे टाचे मारलेले आहेत तिथे आम्ही गोळी लोड करून आम्ही नेम धरणार। त्यावेळी ते टाचे मारलेले आहेत। त्यामुळे जर शस्त्र बनवताना ज्यावेळी हे केलेले आहेत त्याच्यामध्ये बदल केला आहे तुम्ही टाचे मारल्यानंतर तर तिथे जर आम्ही गोळी राऊंड करून जर आम्ही फायर करतो तर तिथे ती गोळी तिथेच जर फुटली तर तिथे आमच्या जीवाला धोका आहे। तर त्या आमच्या जीवाला धोका पत्करून आम्ही ती गोळी फायर करू का आणि जनतेची सेवा करू? जनतेला आम्ही सुरक्षित करू शकतो का हा आमचा प्रश्न आहे। आम्ही त्यांना जे प्रोटेक्ट करतोय किंवा आम्ही ज्यांना ते सांभाळतोय तर आम्हाला असुरक्षित स्वतःला वाटतोय। त्याच्यामुळे आमचं भवितव्य काय आहे? त्याच्यामुळे सरकारला हेच आमचं म्हणणं आहे कळकळीने तुमच्या माध्यमातून की भारताची सुरक्षा, महाराष्ट्राची सुरक्षा आणि मुंबईची सुरक्षा तुम्ही कंत्राट बेसिसवर करणार आहात का? सुरक्षा ही कंत्राट बेसिसवर असू शकते का? मुंबईकर आणि सुरक्षा जवानांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकाराचं माझे अधिकारी मात्र समर्थन करतायत। माझ्या मते कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेसाठी आमची जी 303 आहे ती पुरेशी आहे।
मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की ज्यावेळी अतिरेकी दहशतवादी ताज हॉटेलमध्ये शिरले होते तर ते बाहेरूनच फायरिंग करताना आतमध्ये शिरले. तर त्या ठिकाणी तुम्ही जरी मशीन गन लावली असती तरी तो पहिल्या फायरिंगमध्ये आणि पहिल्या ब्लास्टमध्ये ते लोक मेले असते. म्हणून फक्त एक त्या ठिकाणी सोफिस्टिकेटेड वेपन्स लावायचे आणि फक्त त्यांनी सुरक्षा होऊ शकते हे लोकांची समज फार चुकीची आहे. 303 जो आहे तो फार सक्षम वेपन आहे आणि मला असं वाटते की ज्या प्रकारचं काम या सुरक्षा बलाचे कर्मचारी करणार आहेत, या कॉर्पोरेशनचे जे कर्मचारी अधिकारी आहेत, त्याच्यासाठी हे वेपन जे आहे ते पुरेसे आहे. जुनाट शस्त्र, मनोबल खच्ची झालेले जवान आणि भ्रष्टाचारानं पोखरलेली व्यवस्था, महाराष्ट्र सुरक्षा दलाचं हेच सध्याचं चित्र आहे. आता गृह खात्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेले मुख्यमंत्री हे चित्र कसं बदलतात हा प्रश्न जवानांना पडलाय.